हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि इथं बघा मी कुठं आली आहे, बाजारात आली आहे। पोहे नाक्याच्या इकडे आहे ना बाजार, तिकडे आले। आम्ही इथंच येतो प्रत्येक वेळी, जी भाजी आम्ही आणायची असले ना इकडे येतो। आणि बाय चान्स आम्ही गावात गेलो ना, म्हणजे कुठं साताराच्या आतमध्ये, तर वरच्या मार्केटमध्ये जातो तिकडे। आणि इथं बघा भाजी आणायला आणली आणि घरात भाजी सगळी संपलेली आणि टमाटर वगैरे सगळं संपलेलं। तर मी बनवणार होती सांडग्याची भाजी कांदा टाकून। तर मग परत उद्या डबा वगैरे आहे ना, मग विचार केला की भाजी आणायला। तर इथं भाजी आणायला आलो, सगळं जे काय घ्यायचं ते। आणि भाजी पण घेतलं, टमाटर फ्लावर काय काय घ्यायचं ते सगळं घेतलं। इथं बघा वांगी घेतली, शिमला मिरची घेतली, घेवडा घेतला, दोडक्याची भाजी घेतली आणि वरतून टमाटर वगैरे असं सगळं असं खरेदी केलं। आणि इथं बघा काकडी वगैरे सगळं असं घेतलं आणि कपलं। त्याच्यानंतर मग आता निघालो घराकडे। आणि संध्याकाळचे आता वाजलेत 7:30 वाजलेत आणि स्वयंपाक पण करायचा आहे। घरात काय स्वयंपाक केला नाही काय नाही, आता घरी इथून जाऊन स्वयंपाक करायचा आहे। आणि इथं बघा मी इकडे एका म्हणजे खालच्या मार्केटमध्ये आली आहे कढीपत्ता घेण्यासाठी। आणि तिथं कढीपत्ता चांगला भेटतो, भरपूर असा भेटतोय छानपैकी। नंतर भाजी वगैरे सगळं केलं आणि इथं बघा वडापावच्या दुकानात आलं वडापाव खाण्यासाठी। वडापाव खाल्ला आम्ही सगळ्यांनी, तिथंच बसून खाल्लं वडापाव। आणि घरी आलो, इथं बघा मी काय काय आणले। आणि चिवडा बनवायचा दिवाळीच्यासाठी, तर मग भरपूर असा कढीपत्ता भरपूर असा घेतला आहे कढीपत्ता मी। आणि भाजीला रोजच्या भाजीला पण होईल आणि कपला दिवाळीच्या कप चिवड्याला पण होईल म्हणून। आणि तांदळीची भाजी घेऊन आली, फ्रेश होतं आणि टवटवीत होतं। परत ते ठेवल्यानंतर सुकील मग त्याला चव नसते, त्याच्यासाठी आल्याला तीच भाजी केली। 2 जोडी अशी घेऊन आली आणि ती निवडली छानपैकी। आणि त्याच्यानंतर इकडे बघा धुवून घेते 2 पाण्याने चांगलं। आणि खाली जाळीतच धुते मी तसं, आणि पाणी नितळायला इथं ठेवते आणि ही भाजी करून घेते। आणि ह्या भाजीचा शॉर्ट व्हिडिओ पण येईल। तांदळीची भाजी लाल माठ मी अशाच पद्धतीने करते। बघा इथं कढईत ना तेल ठेवलंय, तेल गरम होण्यासाठी ठेवलंय आणि भरपूर असा लसूण टेचून घेतलाय। त्याच्यानंतर हिरव्या मिरची आणि कांदा हेच मी घालते प्रत्येक ह्याच्यातच, आणि ह्याच्याने चव छान लागते। आणि तुम्ही पण असं करत असला तर नक्की करा, आणि नाही करत असेल असं एकदा करून बघा। आणि तिथं बघा छोटंसं टोपल्यात मी काय काढून ठेवलं, सांडगे। मी सांडगेच काढून ठेवलेलं सांडगेची भाजी करायची म्हणून। पर कार्तिकचे पप्पा म्हटले की चल भाजी आणा जाऊया, मग भाजी आणायला गेलो, ते तसंच राहिले। आणि आता उद्या परवा कधी करता येईल, परत डब्यात कशाला भरता येईल म्हणून एका छोट्या दुसऱ्या प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवते, आणि म्हणजे भाजी करायला येईल कधीतरी म्हणून। आता परत वरती चढून, वरती आहे ना डबा, परत वरती चढून त्याच्यात टाकण्याऐवजी आज प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवते मी ते। आणि उद्या परवा कधीतरी करून घेते, नाहीतर 2 भाजी एकदमच असं करते। आणि इथं बघा मी मेथी स्वच्छ धुतलेली ना, तांदळी स्वच्छ धुतलेली टाकून घेते। आणि मी मीठ तवा नव्हता टाकलेला, आता वरतून टाकते। आता पाणी सुटेल त्याला मीठ टाकल्यानंतर चांगलं। आणि इथं बघा चांगलं हलवून घेते, फ्राय करून घेते। त्याच्यानंतर वरती झाकण लावून ना शिजून घेते। त्याच्यानंतर एका साईडला पीठ मळून घेते, पीठ मळून झालं की चपात्या करून घेते। आणि ज्वारीचं पीठ संपले, दळून आणायचं आहे। आणि इथं बघा आम्ही सगळ्यांनी आज चपातीच खाणार आहे। आणि माझी ही तांदळाची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी साधं सिंपलच असं सगळं स्वयंपाक करते, तुम्ही प्रत्येक वेळ व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना, असं साधं सिंपलच बनवते। जास्त मी मसाले वगैरे असं काही टाकत नाही, काही पण नाही, एकदम साधं सिंपल असं करते। काही पण असून ते साधं सिंपलच करते। आणि इथं बघा थोडंसं पाणी आटायला आलं आहे आणि एका साईडला ठेवते ते, आणि तवा ठेवते आणि पटकन चपात्या करून घेते, कारण की लेट झालं आहे आम्हाला। आता बघा मी हे चपाती करेपर्यंत आता आम्हाला 9 वाजले, आता कारण की आत्ता वाजलेत 8:45। आता ही चपाती वगैरे करायपर्यंत आणि सगळं जाऊन तिथं सेटअप करण्यापर्यंत, सेटअप म्हणजे सगळं जाऊन तिथं ठेवण्यापासून आणि पाणी ताट वगैरे हे सगळं ठेवण्यापर्यंत 9:45 10 कपलस 9 9:15 वाजेलच। इथं बघा मी चपाती करून घेते, नेहमीप्रमाणे 2 कपले छोटे छोटे असे चपाती करून घेते, कारण की हे कुत्र्याला गाईला ह्याच्यासाठी मी असं काढून ठेवते। आणि नंतर असं जमा करते, 2 दिवसांनी 3 दिवसात टोपल्यात ठेवते, खराब होत नाही। 2 दिवसांनी 3 दिवसापर्यंत असं ठेवते, नंतर मग काय करते जाऊन खाली जाऊन ठेवून येते। रोज शक्य होत नाही जाऊन चपाती केले की जाऊन तिथं ठेवायला, बाकीचे कामं पण असतात, त्याच्यासाठी काय करते एकदमच असं जाऊन तिथं ठेवते।
चिमणी वगैरे कुत्रे बित्रे मांजरं बिंजरं कोणी येईन ते खाऊन जातात, म्हणून जाऊन तिथं एक वटा आहे तिकडे वट्यावर ठेवून देते, नाहीतर दगडावर असं ठेवून घेते. आता पावसामुळे ना भरपूर असे गवतं वगैरे आलेत ना, तर मग तिथं टाकून देत नाही. असं कुठं तरी दगडात दिसलं की वरती तर तिथं ठेवून देते. आणि इथं बघा मी असं चपाती इथं करून घेते. चपाती करायची अशी ना असं उंडे करून घेते आणि हातात जेवढे मावलतं त्या हिशोबाने ना मी पीठ घेते. त्याच्यानंतर असं लाटते, त्याच्यानंतर तेल वगैरे लावते आणि असे पहिले चपाती करायच्या आधी ना उंडे करून घेते. असं उंडे केले की पटापट लाटायला बरं पडते म्हणून तसं लाटते. आणि आज थोडासा कंटाळा आला म्हणून पोलपाट नाही घेतला, नाही तर तुम्ही मनसेला खाली कपलं वट्यावर कसाला लाटते. वटा मी कधी पण ना चपाती करताना स्वच्छ मी पुसून घेते. पहिले तर मी नेहमी असं धुवूनच घेते. ते धुवून झाल्यानंतर स्वच्छ असं पुसून घेते. पुसून झाल्यानंतर असंच घाणीत करत नाही, नाहीतर तुम्ही म्हणशील घाणीत करते. नाही, मी वटा पहिले स्वच्छ धुवून घेते, त्याच्यानंतर पुसून घेते, मग चपाती लाटते. कधीतरी असं कंटाळा आला तरच मी असं वाट्यावर लाटते, नाहीतर माझ्याकडे 2 पोलपाट आहे, मी पोलपाटवर लाटते. एक जर्मनचा आहे आणि एक लाकडी आहे पोलपाट आहेत. आणि लाटणं पण माझे 2 आहेत. मग तसं वापरते, कारण की कधी बाय चान्स मला टाईम भेटला नाही चपातीला, तर मग तसं वापरता येईल म्हणून मी 2 घेतले हे. आणि इथं बघा मी सगळं असं चपात्या करून घेते. आणि टोपल्यातला पेपर पण 2 दिवसांनी असं चेंज करते आणि असं पेपरच टाकते. आणि कपलं मी डायरेक्ट टोपल्यात टाकत नाही, पेपर ठेवते. फडकं ठेवायचं म्हटलं तर सगळं ते गिमीट होते, तेलकट होते ना, त्याच्या अजिबात मला आवडत नाही तसा, म्हणून मी त्याच्यासाठी पेपरच. आणि मग नंतर ते कसं खाली हे ठेवलं, फडकं ठेवलं आणि त्याच्यावर चपाती टाकली तर मग कसं होतं ते ना तेलाने ते गिमीट होतं, परत रोज धुवायला होत नाही. ते आपल्याला आठवण राहते म्हणून मग तसंच वापरलं तर गिमीट होते, मग त्याचं घाण परत चपाती लागते. म्हणून मी फडकं वापरत नाही, मी डायरेक्ट पेपर वापरते. 2 दिवस ठेवते. म्हणजे आता आता हे पेपर रात्रीचं आता टाकले ना, तर उद्या संध्याकाळी काढते, नाहीतर सकाळी काढते, असं करते मी. 2 दिवसांनी असं काढते पेपर, चांगलं राहते आणि वरतून काही खराब पण होतं. आणि वरती खाली ताट ठेवलं मी टोपल्याच्या खाली, तो त्याच्यावर झाकूनच ठेवते. फडकं काही झाकत नाही, असं त्याच्यावर ते बरोबर कॅचअप करते. म्हणजे कसं फिक्समध्ये बसते ते, म्हणून तो ताट त्याच्यावर झाकून ठेवते. चपाती गरम असून दे, थंड असून दे, काय असून दे, तसं ठेवते. माझ्याकडे ना चपातीचे 2 भांडं पण आहेत. म्हणजे कसं एक मिल्टनचं आहे आणि एक दुसरं एक आहे चपातीचं हॉटपॉट पण आहे, मग त्याच्यात ठेवतच नाही. आणि माझ्या लक्षात पण राहत नाही त्याच्यात ठेवायचा. आणि मी मोजूनच करते चपात्या, असं कमी जास्त असं करत नाही. मोजून म्हणजे एक्स्ट्रा 2 करते, कारण की कार्तिकला कधी लागेल असं माहीत नाही. आधीमध्ये लहान पोरं असतात घरात तर खातात, म्हणून मी एक्स्ट्रा करते. सकाळचं करते, रात्रीचं करून ठेवत नाही मी. सकाळचं करते. एक्स्ट्रा चपाती मी ना 2 का 3 करून ठेवते. आणि नाहीतर मग असं काहीतरी, मग दुपारचं झालं नाही स्वयंपाक बनवायचं असलं तर काहीतरी असं स्वयंपाक बनवते, नाहीतर शिरा पोहा असं काहीतरी बनवते, नाहीतर चपाती, तर नाहीतर गुळाची चपाती असं काहीतरी बनवते. नाही झालं तर भाजी चपाती दुपारचं. आणि नाहीतर मी सकाळचंच जी भाजी चपाती सकाळी बनवते ना, मग तेच मी दुपारपर्यंत म्हणजे जास्त बनवते. सकाळ जे बनवते मी जास्त बनवते. इथं बघा सगळ्या चपाती माझे लाटून झाले आणि भाजी पण माझी तयार झालं. आता आम्ही जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर मग भांडी पण घासायचं आहे. आणि ही भाजी शिजते तोपर्यंत मी थोडं जाऊन ना तिथं ठेवलेलं ताटं वगैरे असं मी तसंच काम करते. एक कामात एक काम करत नाही. इथं चपाती भाजते ना, तोपर्यंत जाऊन बाहेर जाऊन ताटं प्लेट असं सगळं ठेवते. एका टायमाला 2-2, 3-3 वेळा असं काम करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.